ज्यावेळेस किचन ओट्याच्या वरती मी हा वॉलपेपर बसवला होता ना, त्यावेळेस मी खूप जास्त खुश होते, कारण मला ते खूप जास्त आवडत होतं. पण आज सगळं काढून टाकलं, कारण नवीन काहीतरी करतोय. थोडे थोडे बदल तर आपण करतच असतो. तर इकडे ना एवढा सगळा पसारा पडलाय, त्यामुळे स्वयंपाक कुठे करायचा हे तर समजत नाहीये. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं लांब कुठेतरी चूल पेटूया आणि तिथेच स्वयंपाक बनवूया. तर आमच्याकडे ना आज दिवसभर असं आभाळ आलंय, त्यामुळे ऊन तर नाहीये, पण थंडी सुद्धा आता सगळी पळून गेलीये. आमच्याकडे ना अशी चूल नाहीये, त्यामुळे 3 विटा मांडून अशी चूल आम्ही तयार करतो. आणि तुळशीच्या कडेला मी चूल तयार केली मस्तपैकी, त्याला पेटवलं वगैरे. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आज तर आपल्याला नॉनव्हेज बनवायचंय, इथे चूल ठेवून कशी चालेल. त्यामुळे चूल आम्ही तिकडे ट्रान्सफर केली. तर आज माझे ननंदबाई आल्यात, माझे हे भाचे आलेत, त्यामुळे ही 3 पोरं ना माझ्या कडेनी सारखी तुम्हाला दिसणार आहेत. आता चूल पेटवली आहे, त्यावरती नॉनव्हेज बनवतोय. त्यामुळे आमच्या पोरांचं असं चाललंय की आपली ही पार्टी आहे. म्हटलं हो बाबा, आपली ही पार्टीच आहे. आणि खूप दिवसापासून ना मला चिकन असं चुलीवरचं बनवलेलं खायचं होतं, त्याची टेस्ट कशी लागते बघायचं होतं, कारण खूप आपण ऐकतो चुलीवरचा स्वयंपाक. त्यामुळे ते मी तिथे केलं. आता हार पडलाच होता, तर सासूबाई म्हटल्या की मी इकडे भाकरी पण करून घेते आणि तोपर्यंत बाकीची भाजी वगैरे मी तिकडे केली. आणि माझं हे शहाणं पिल्लू मला मदत करतं, कोणतीही गोष्ट मला हवी असेल की सगळं काही आबी मला आणून देतो. त्यानंतर बाहेरच बसून आम्ही सगळ्यांनी असं निवांत जेवण केलं. तर आज मी ना हा चिकन पुलाव बनवला होता, चिकनचीच भाजी भाकरी असं काही स्वयंपाक होता. आणि काम कुठपर्यंत आलंय हे तर मला बघायचंच असतं. तर आज हा किचन ओटा तयार झालाय. उद्या बहुतेक वरची टाईल्स लावून होतील, खालची फरशी होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे बघून तर मला छान वाटतंय. आणि त्या भैयांनी ना आम्हाला कॉम्प्लिमेंटरी हे पोळपट तयार करून दिले. हे बघून माझ्या सासूबाई खूप जास्त खुश आहेत. आता हे सिलिकॉनचे सॉक्स मी कुठून घेतले हे खूप जणांना प्रश्न पडला होता, तर प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. चला बाय.